तर मंडळी आता मी हा घेतलंय कामा करूक जेवण करूचा चिकन करूचा पाहुणा येतली त्यामुळे आपण चॉपिंग करून देऊया सगळं कटिंग करून देऊया कांदो टमॅटो लसूण आला काय असा आता मग मम्मी बाकीचा काय करीत आणि मग आपण सुटाया मस्तपैकी मजा मारू कारण की काल आपल्याकडे रंगपंचमी खेळा गाव नाही आणि आज पण आमच्याकडे कलर लायतात एकमेकाक सो आज मजा मारून घेतली काल चिरवलेली तर आधी हा कटिंग करून घेत आहे भेटूया थोड्या वेळात. पप्पा येईल हॉस्पिटल असून आणि आजी आता आजी एक समजला आजी मग रडा सुरुवात केली आजी लगेच डोळ्यात पाणी भरत आले ऑगी वाट बघता मगाचपासून बसा नसा दारार कळले ना ते मोठा रक्त येईल आणि बारीक बारीक पण ते बारीक जात नसतात बाकी ना काय नक्की काय ऑगी तुमची वाट बघत होतो ऑगी पप्पा येले बघ पप्पा सलाईन लावलेली काय रे काय करू ना त्याने हा ठीक आहे ठीक आहे तिकडे दाखवाय हाताक चावलं तो चावलेला कोणतरी जनावर हातागी सर की जीव वरती काढतात हुंदा तुका सांग नाही आता काय करतो आता बरे आहोत कोण चावलेला आहे जनावर बोगिलेत मंडळी सगळी मागे गेले पहिल्यापासून आणि पप्पा हॉस्पिटल मध्ये असताना पण खूप जणांना बोगी होती मम्मी मम्मी पण आमची रडा होती भीती वाटत होती अगो तिका सांग जरा काय कोणतरी दिसता अरे पुणेकारी मोदक आणले पाणी भरतंय मंडळी कधी एकदा सगळी कामं सरत आणि मी रंग खेळतच झाला माका हमरा ऑगी तर मंडळी आमची कामं सरलेली असत आणि आता मी या रंग खालायत आलाय मस्तपैकी फुगे तयार करत आलाय आणि कालची जी कमी हाती आज मस्तपैकी भरून काढत आलाय. इतको पुरे ना पप्पे बघ असा घ्यायचा कोणा योगाने आणि मारायचा फक्त समजला कसं समजला मग समजायचं होतं माहिती आहे मग म्हणजे आमच्यावर ते रंगपूची झालेली आहे तोंडावर तुमका समजा शकता व्हिडिओकडे कोण नाही होता आता मी पेट पूजा करतोय आणि जातोय मग वाटतं तोंडाचा कलर जावतो नाही मला एक सांगलेलं आहे जाणारं कलर दे म्हणून वाटणार नाही जायचं सुक्या चिकन आणि आंबोळी आमच्या आजी जयता हा तर म्हणजे आता आमचा मामा दिलेला असा खालसून दे वगैरे दिले असत आता आपण पण खाली जाऊया ही जर रोमटा इलेली आहेत मंडळी नू साईटिक निशाण उभे असा देवाचा आणि तर दुसऱ्या वाडींची रोमटा रोमटा थोड्या वेळाने एकत्र होतली देवांची भेट घेऊन जातली बसून धावत सरळ आणि हे पाहुणे नेलेले असत बघू आता शेवटी पाहुणेच मरे तुम्ही
इकडे सगळे रूम ते धावत गेले ते देवाची भेट घेण्यासाठी गेल्यात. समोरून देवीची पालखी आणि निशाणा येतात. आता मंडळी हे होतली भावा बहिणीची एका वर्षानंतरची भेट. बहीण म्हणजे आमच्या कुणकेरी गावची भावई देवी आणि भाव म्हणजे आमच्या आंबेगावचो क्षत्रपाल देव. आंबेगावचो क्षत्रपाल देव सैलेलो असा आणि आता भेट होता बघा. ही असं आमची श्रीदेवी भावई आणि त्या साईडला थंय उभे असत आमचे श्रीदेव क्षत्रपाल. भाव बहिणीची एका वर्षानंतरची भेट. पाहुणे आलेली होती बघा आमची पाहुणे आजी आणि मामा आई ओळख. आजी आणि हो मामा. हवा कर मरे आता कर. देव आणि रोंबाट आता हुड्याच्या दिशेने निघालेले होत. हसून त्यांना हुड्यापर्यंत जायपर्यंत खूप वेळ लागतो. तोपर्यंत मी मस्त फ्रेश होऊन घेतलंय. थोड्या वेळात मी माझी तयारी करतोय आणि मी पण हुड्याकडे जातोय. तर यंदा बेफाम गर्दी असली कारण की रात्री भाभीच्या आमच्याकडे खूप गर्दी होती. त्यामुळे आता हुड्या किती गर्दी असते तो विचार करूनच माझा डोक्या भिनभिनला. कारण दरवर्षी एवढी गर्दी असते ना सगळीकडे धुळधुळ असतात नुसती माणसं चलतात तरी पण. यंदा काय होताला काय माहित नाही पण यंदा खूप गर्दी असतील कारण रात्रीच एवढी मरणाची गर्दी होती. इतके वर्ष मी भाभीच्या आमच्या करते पण ह्या वर्षी खूप म्हणजे खूप गर्दी होती. तर आता हुड्याकडे असताली ह्या घोडे मोडणी, त्यानंतर वाघाची शिकार, त्यानंतर शक्ती प्रदर्शन आणि त्यानंतर असताला हा हुड्यावरती गुंडे मारतात. म्हणजे गुंडे म्हणजे काय दगड मारतात. त्या 100 फुटी हुड्यावरती 3 अवसार चढतात. म्हणजे 3 माणसं चढतात ज्यांच्या अंगात देवाचो संचार असतात. ते वर चढल्यानंतर खालती जी लोक असतात ती खालून दगड मारतात आणि एकाच अवसरात समजा माझं एक दगड लागलं तर मी भाग्यवान असं समजलं जाता. अशी आमची श्रद्धा असते. त्यांना इजा होत नाही. तर मंडळीची तयारी झाली आणि आता आम्ही चाललो हुड्याकडे आणि इथूनच पार्किंग लागली आहे. तुमचं दाखवते किती गाडी आहे दिसूनच लागल्यात हुड्याकडे किती असतले. पोलीस बंदोबस्त तर दरवर्षीच असतात. आता पण दिसत पोलीस. आम्ही मंडळीनं अर्ध्या गाडी लागली आहे कारण पुढेपर्यंत गाडी जाऊची शक्यता कमी आहे आणि गाडी जरी गेली तरी पार्किंगला लागली का परत एकदा बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. तर आता इथून पुढे चलत जातो पप्या. अरे मंडळी काय कर मरे हरिषदा पप्पा पुढे मायू. पोचलो आम्ही एकदाची हुड्याकडे. मरणाची गर्दी फटाके वाजवतात. फटाक्यांची धूर काढतात.
चालू आहे आणि आता त्यानंतर वाघाची शिकार पण होतील या पण गर्दी मरणाची हल्ली जाऊ शकते हळून दिसतं आमका पण कॅमेरा समोर दिसत नाही चांगला असं हे तुमच्या दांडीपूर दिसतात ती घोडेमोडी चालू आहे तसे घोडे घालतं आता किती मिनिटं आली बघा काय नाही बसायचे हडे नाही तर म्हणजे बघितलात की नाही कसे दगड मारल्यानी आणि आई शपथ किती वाटावती मारली आणि आता खाली उतरतं शंभर उडावरती चढणं आणि वरती जाऊन बसणार परत खाली उतरणार ही गोष्ट सोपी नाही आणि केवढी गर्दी असा आमच्या आवाटकारी आराम करतात झाला रंगवाट पर्यंत यांचा एक्झाम झाला आणि आंबेगावचं देव निघालो हा आणि घराकडे जाऊच्या आधी म्हणजे आंबेगाव जाऊच्या आधी तो आमच्या भेटी घेतो आमच्या वाडीत ट्राफिक जाम झाला ट्राफिक जाम बसलो आणि मी ह्या पुढे मरत कसा मारता आणि मी एवढ्याच ना गुढी वस्त्र आणलेलं असंय आणि आता येताना बघा लाईक इतके ट्रॅफिक होत होता खूप ट्रॅफिक होता येताना तर आता आम्ही आणलेला असेल फ्रेश होऊन आता तर आता म्हणजे आम्ही फ्रेश होऊन खाली जातलो कारण की आमच्या वाड्यासून आंबेगावचा देव जाता श्रीदेव क्षेत्रपाल हैसून सगळ्या भक्तांका भाविकांका भेटान जाता आम्ही देवाचं दर्शन घेऊन जातो तर तुम्ही पण येताला माझ्या सोबत या व्हिडिओ मार्फत मंडळींका तुमचे साप मरत रे धरून कळला मंडळींका साप दाखवे मंडळी साप मोडून टाकतले बाबा तुझं साप ए माझा ताबा तो मी धरलाय तर मंडळी आता न्हावानकारी येतली ठराविक घरातल्यांकाच जो मान असता आणि तो मान आमच्याकडे असा की जे न्हावानकारी असतात त्यांना एक दिवस आमच्या घराकडे ठेवून त्यांची सेवा करणार त्यांना जेवण घालणार सकाळी उठा त्यांना नाश्ता देणार हे आमच्याकडे मान हा न्हावानकऱ्यांची सेवा करण्याचो आणि न्हावानकरी असतात ते तिथून देवाच्या घराकडून येतानाच प्रत्येकाच्या घराकडे तुळशीसमोर असं नारळ ठेवलेलं असतं असं आहे बघा हे आमच्या तुळशीसमोर ठेवलेलं असा ह्याच्यात न्हावा नेऊन घालतो थोडा थोडा आणि त्या मग घालून झाला की नंतर मग ते न्हावानकरांचं मान हो आमच्याकडे दिलेलो आहे त्यांची सेवा करूचो तर ते रात्री येतले उशिरा आणि सकाळी लवकर उठान जातले तर मंडळी आता आंबेगावचं देव दिलेलं असं आमच्या भेटी खाली आणि आता मी पण जाते चला तुम्ही पण
आईस्क्रीम बघ कशी खातो तो. वाटिये बरी हो ना म्हणे.